नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठी व्याकरणमध्ये चांगले मार्क मिळवायचे आहे, परंतु चांगले मार्क मिळवायचे असल्याच्या नंतर आपल्याला मराठी व्याकरण रटाळवाणं का वाटतं, तर रटाळवाणं का वाटत आहे तर याची आपल्याला काही कारण आपल्या लक्षात आलेले आहे। आता यामध्ये बघा, जे मराठी व्याकरणचे नियम जड आणि लक्षात ठेवायला आपल्याला कठीण वाटतात, त्यानंतर जी शिकण्याची पद्धत आहे ही खूप कंटाळवाणी बोरिंग वाटते आणि त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये वारंवार तेच टॉपिक रटणे आणि पाठांतर करणे यामुळे आपल्याला मराठी व्याकरण रटाळवाणं वाटतं। त्यानंतर गोष्टीचा वापर न करता केवळ व्याख्या शिकायची आहे, त्यानंतर उदाहरणाशिवाय समजावलं जातं आणि परीक्षा लक्षात घेऊन परीक्षा समोर आहे म्हणून फक्त परीक्षाला चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्याला मराठी व्याकरण समजावलं जातं। म्हणून आपल्याला मराठी व्याकरण शिकत असताना ते रटाळवाणं वाटतं, कंटाळवाणं वाटतं। म्हणून ह्या गोष्टी ऐवजी आपण एकदम चांगल्या पद्धतीनं मराठी व्याकरण शिकणार आहोत। त्यानंतर मराठी व्याकरण संबंधी माहिती बघत असताना आपल्याला नेमकं काय गोष्टी ज्या आहेत, आपल्याला चांगलं मराठी व्याकरण आनंददायी वाटण्यासाठी, चांगलं मार्क मिळवण्यासाठी नेमकं काय बदललं पाहिजे, तर यामध्ये बघा, आपल्याला नियमाऐवजी गोष्टी आणि संदर्भातून शिकवणं गरजेचं आहे। त्यानंतर कथाकथन असेल, उदाहरणं असेल आणि चित्र वापरून व्यवस्थित टॉपिक समजून सांगणं गरजेचं आहे। त्यानंतर शब्दामध्ये मजा आणणं किंवा स्टोरी टेलिंग वापरणं, म्हणजे स्टोरीच्या माध्यमातून जे घटक आहे ते समजून सांगणं हे बदललं पाहिजे। त्यानंतर ॲक्टिव्हिटी बेस्ड शिक्षण जे आहे आणि रिअल लाईफ वापर दाखवणं, याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे मराठी व्याकरण समजू शकतं। अशा ह्या ज्या गोष्टी आहे ह्या बदलल्या पाहिजे आणि ह्या बदलून तुम्हाला व्यवस्थित प्रकारे समजून सांगणार आहे। जे रटाळवाणं वाटत आहे तुम्हाला मराठी व्याकरण, ते वाटणार नाही। ह्या गोष्टी आपण करून बदलून तुम्हाला व्यवस्थित समजून सांगणार आहे। त्यानंतर मराठी व्याकरण संबंधी माहिती बघत असताना आपल्याला जर मराठी व्याकरण जर व्यवस्थित समजलं, तर व्यवस्थित समजल्याच्या नंतर, आनंददायी वाटल्याच्या नंतर नेमका काय परिणाम होणार आहे, तर त्या परिणामांची माहिती बघत असताना विद्यार्थ्यांना, म्हणजे तुम्हाला व्याकरण शिकत असताना रस वाढणार आहे, त्या गोष्टी व्यवस्थित समजणार आहे। त्यानंतर विषय समजतो आणि लक्षात दीर्घ काळ राहतो, काही वेळासाठी नाही तर परीक्षेपर्यंत तुम्हाला गोष्टी लक्षात राहणार आहे, परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणार आहे आणि मराठी व्याकरण जे आहे तर याची जी भीती आहे, याची भीती विद्यार्थ्यांच्या मधून कमी होणार आहे। त्यानंतर मराठी बोलण्यामध्ये आपला आत्मविश्वास वाढतो। मराठी आपण शिकत असताना आपल्याला जे नियम माहीत नसतात, काना मात्रा उकार माहीत नसतात, त्यामुळे आपण बोलत असताना एखाद्या व्यक्तीसोबत आपला आत्मविश्वास कमी होतो, परंतु ह्या गोष्टी जर व्यवस्थित आपल्याला समजल्या तर आपला आत्मविश्वास 100% वाढल्याशिवाय राहणार नाही। त्यानंतर आपण जी मराठी व्याकरण संबंधी माहिती बघत असताना आपल्याला संपूर्ण चांगले मार्क मिळवण्यासाठी आपल्याला आनंददायी मराठी व्याकरण वाटण्यासाठी रटाळवाणे न वाटायला पाहिजे, यासाठी आपल्याला महत्त्वाची गोष्ट, महत्त्वाचा संदेश एकच आहे की व्याकरण हे रटाळ नाही, तर शिकण्याची पद्धत बदलली पाहिजे आणि हीच शिकण्याची पद्धत आपण बदलणार आहे। आतापर्यंत तुम्ही त्याच गोष्टी केल्या, त्यामुळे तुम्हाला रटाळवाणं वाटत होतं, मराठी व्याकरणमध्ये चांगले मार्क मिळत नव्हते। म्हणून आपण चांगले मार्क मिळवून देण्यासाठी ही शिकवण्याची जी पद्धत आहे ही पूर्णपणे बदलणार आहे। त्यानंतर कथा, उदाहरणं आणि गोष्टीच्या माध्यमातून आपण दीर्घकाळ लक्षात राहील अशा पद्धतीने तुम्हाला शिकवणार आहेत आणि मराठी जे शिक्षण आहे, व्याकरण आहे, हे आपण आनंददायी कसं वाटेल हे तुम्हाला संपूर्णपणे शिकून आणि समजून सांगणार आहे। अशा प्रकारे हा तुमच्यासाठी आनंददायी मराठी व्याकरण होण्यासाठी हा एक महत्त्वाचा संदेश आहे। धन्यवाद।